नमस्कार सगळ्यांना. दुपारच्या जेवण या चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते. आज आपण बघणार आहोत अगदी सिंपल सोपा केक कसा बनवायचा ते. त्यासाठी लागणारं साहित्यसुद्धा खूप कमी आहे. पहिला मी हाफ कप शुगर, त्याच्यामध्ये हाफ कप ऑइल आणि हाफ कप योगर्ट घालून छान स्मूथ पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी 1.5 कप बॉम्बे रवा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे सुजी रवा असेल तर तुम्ही तो वापरा. आणि 3/4 कप मिल्क घातलेला आहे. याचीसुद्धा आपल्याला स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी 1 कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदासुद्धा वापरू शकता, पण हेल्दी केक बनवत आहे त्यासाठी मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. सगळं मी व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही विस्करनसुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला हे मिश्रण 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. एक ओव्हन नसतानासुद्धा कढईमध्ये अगदी छान फुलून येतो हा केक आणि बनवायला खूप सोपा आहे. साहित्यसुद्धा खूप कमी लागतं. 20 मिनिटं झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी परत 1/4 कप मिल्क ॲड केलं आहे. 1 टीस्पून बेकिंग सोडा, 1 इनोचं पाकिट मी घातलेलं आहे. जर तुम्ही बेकिंग पावडर वापरत असाल तर ते 1.5 स्पून तुम्ही घाला. व्हॅनिला एसेन्स माझ्याकडे होतं, पण तो डेट बार झालेला म्हणून मी घरीच विलायचीचं एसेन्स बनवलेलं आहे. 4 चमचे पाण्यामध्ये 2 चमचे साखर आणि 7 ते 8 विलायची आपल्याला छान व्यवस्थित घट्ट होईस्तोपर्यंत आटवून घ्यायचं आहे. ते 1 चमचा मी एसेन्स घातलेला आहे आणि विस्करनं सगळं छान बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे. फायनल टेक्स्चर बघू शकता. याच प्रकारे आपल्याला टेक्स्चर आणायचं आहे. त्याच्यानंतर केकच्या पॅनमध्ये मी थोडंसं तूप टाकून सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो तुम्ही वापरू शकता. आणि नंतर थोडंसं मी आटा घेऊन पूर्ण पॅनमध्ये फिरवून घेतलेलं आहे ते थोडंसं पीठ. या कारणानं आपला केक चिकटणार नाही. त्याच्यानंतर जे आपण बॅटर आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पॅनमध्ये. त्याच्यानंतर मी याच्यावरती शोभेसाठी ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत. तुम्ही चेरीसुद्धा घालू शकता. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स असे छान व्यवस्थित बारीक कट करून घालून घ्या, म्हणजे दिसताना केक अगदी छान दिसेल. ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू, बदाम, मनुका आणि पिस्ता वापरलेले आहेत. हे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित छान घालून घेतल्यानंतर आपल्याला केक बेक करायला ठेवायचा आहे. त्यासाठी मी प्री हीट करायला कढई ठेवलेली आहे 20 मिनिटासाठी. एअर गॅप राहू नये म्हणून असं करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर 45 to 55 मिनिट्स आपल्याला बेक करून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती. 45 मिनिट्स नंतर आपण बघू शकता केक छान बेक झालेला आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. अगदी स्पॉन्जी पण झालेला आहे आणि हेल्दी पण आहे. तुम्ही लहान मुलांनासुद्धा देऊ शकता. रेसिपी आवडल्यास मला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. अँड हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. बाय.